धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमि च। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्धधम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बौद्धिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर या ठिकाणी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला तथागतांच्या एका वचनाद्वारा देशनेला प्रारंभ करतो। अत्यंत पवित्र असा कालखंड, या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माची देशना श्रवण करण्यासाठी आपल्या मानवी मनाला प्रसन्न आणि निर्मळ करण्यासाठी भगवंताचे अनमोल वचन आपल्याला सहाय्यक ठरत असतात। नित्यनेमाने सुखाच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी भगवंताने सांगितलेला जो अनमोल असा उपदेश आहे, तो अनमोल उपदेश आपण सदा सर्व काळ श्रवण केला पाहिजे। जो उपदेश आपण श्रवण करतो तो आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष रूपाने मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी त्या उपदेशांचा अंगीकार आपण करण्याचा सदा सर्व काळ प्रयत्न केला पाहिजे। कारण तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माची देशना जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो, श्रद्धायुक्त चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव आपल्या चित्तामध्ये असल्यामुळे तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला नित्यनेमाने आपण श्रवण करतो आणि आपल्यामध्ये असणारे जे काही दुश्चरित धम्म आहे, त्या सर्व प्रकारच्या दुश्चरित धम्माला, अकुशल विचाराला नष्ट करून आपल्या मनाला प्रसन्न निर्मळ बनवण्याचा आपण सदा सर्व काळ प्रयत्न केला पाहिजे आणि आपण करत असतो। आज तथागतांच्या एका श्रेष्ठ उपदेशाचं आपला सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। जसं नित्यनेमाने वंदनेमध्ये आपण म्हणत असतो, आतासुद्धा जी आपण वंदना म्हटली त्या वंदनेमध्ये नित्यनेमाने गाथा, वेगवेगळ्या गाथा आपण म्हणत असतो। त्यामध्ये एक गाथा आपण नेहमी म्हणत असतो, धम्मं
चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच. काय होतोय गाथेचा अर्थ? धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच. धम्मं चरे, धम्मं म्हणजे काय? धम्म. चरे म्हणजे आचरण. धम्मं चरे म्हणजे आचरण. धम्मं चरे सुचरितं, सुचरित म्हणजे चांगला, ठीक आहे, चांगल्या मार्गाचं आचरण. धम्मं चरे सुचरितं, चांगल्या धम्माचे आपण आचरण केले पाहिजे. नतं दुचरितं चरे, नतं म्हणजे नाही, ठीक आहे. नतं दुचरितं म्हणजे जे काही दुश्चरित आहे, जे अकुशल विचार आहे, वाईट विचार आहे, वाईट मार्ग आहे, वाईट धम्म आहे, त्याचं आचरण करायचं नाही. नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति. सुखं म्हणजे सुख, सेति म्हणजे झोपणे. सुखं सेति म्हणजे जो धम्मचारी आहे, जो धम्माचं आचरण करणारा आहे, तर तो सुखाने झोपत असतो. धम्मं सुचरितं चरे अस्मि लोके परमिच. अशा विचाराने आचरण करणारा मनुष्य सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. अस्मिन् लोके परमिच. वर्तमान काळामध्ये सुद्धा तो सुखपूर्वक जीवन जगतो आणि मृत्यूपश्चात सुद्धा तो सुखपूर्वक राहत असतो. म्हणजे त्याचा जिथे कुठे जन्म होत असतो तर तो सुखपूर्वक असतो. नित्य नियमाने आपण ही वंदनेमध्ये गाथा म्हणत असतो, नाही की. ते अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही गाथा धम्मपदातील आहे. धम्मपद नावाचा जो छोटासा ग्रंथ आहे, त्या छोट्याच्या ग्रंथामधील ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गाथा आहे. थोडक्यामध्ये आपण त्याचं विश्लेषण आजच्या देशनेमध्ये बघूया. धम्मं चरे सुचरितं म्हणजे सुचरित मार्ग जो भगवंताने सांगितला आहे. धम्माचा जो सुचरित मार्ग आहे, चांगल्या प्रकारचा मार्ग आहे, या चांगल्या प्रकारच्या मार्गाचं आपण सदा सर्व काळ आचरण केलं पाहिजे. भगवंताने कधीकधी चांगला मार्ग सांगितला, त्याच्यानंतर कधीकधी म्हणजे सुरुवातीला चांगल्या मार्गाचं विश्लेषण केलं, म्हणजे कुशल मार्गाचं विश्लेषण केलं, कधीकधी अकुशल मार्गाचं विश्लेषण केलं, कधीकधी अकुशल मार्गाचं अगोदर विश्लेषण केलं, नंतर कधीकधी कुशल मार्गाचं विश्लेषण केलं. जसं सब्ब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं. सब्ब पापस जसं आता इथे काय म्हणतात भगवंत? कुठल्याही प्रकारचं पापकर्म, अकुशल कर्म न करणे, चांगल्या प्रकारचे कर्म करणे, कुशल कर्म करणे, जे कर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून देत असतील. तर धम्माचं आचरण करत असताना आपण नेहमी सुचरित मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. मग सुचरित मार्ग कोणता? ठीक, सदाचाराचा मार्ग कोणता? चांगला धम्म कोणता? म्हणजे ज्या धम्माचं आपण अनुसरण करतो तो धम्म कोणता? कारण इथे काय म्हटलं आहे? अस्मिन् लोके परमिच. ऐक ना, जो सुखाच्या अवस्थेला प्राप्त होतो, जो सुखाने सुद्धा झोपतो. कारण धम्मचारी सुखं सेति म्हणजे जो मनुष्य धम्मचारी आहे, धम्माचं आचरण करणारा आहे, तर तो मनुष्य सुखपूर्वक झोपत असतो. त्याला सुखाने सुद्धा झोप येत असते. कारण सुखाने झोप येण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सुखाची झोप म्हणजे अनेक लोकांना सुखाची झोप येतच नाही. अनेक लोक म्हणजे दुःखी असतात, कष्टी असतात. म्हणजे एवढे काही लोक दुःखी असतात, एवढे कष्टी असतात
की झोपण्यासाठी गोळ्यासुद्धा घ्याव्या लागतात काही लोकांना. एक अनेक लोक आपण उदाहरण बघतो, झोप येत नाही आहे, डिप्रेशनमध्ये आहे, एक त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट आहे. तर अशा प्रकारचा मनुष्य मग रात्रभर झोप येत नाही आहे, तो डिप्रेशनमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे, आणि त्यामुळे मग त्याला असं वाटतं की झोप घेतली पाहिजे, झोप आली पाहिजे. मग झोप आली येत नाही म्हणून काही लोक व्यसनसुद्धा करतात. एक आपण बघतो अनेक लोक, आम्ही तर अनेक लोकांना विचारतो की बा म्हणजे तुम्ही म्हणजे असं ड्रिंक वगैरे का करता, काय की नाही, किंवा दारू वगैरे का घेता. तर त्यांचं सरळ आणि साधं उत्तर असतं, भंतीचे दिवसभर काम केल्यामुळे शरीर हे थकलेलं असतं आणि थोडीफार जर घेतली ना एकदम शांत झोप येते, म्हणजे काहीच आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही. म्हणजे कोणी बोललं काय, कोणी नाही बोललं काय, आपलं घ्यायचं आणि झोपून जायचं. अनेक लोक असं म्हणतात की सुखाने झोप येण्यासाठी आम्ही ड्रिंक करतो, आम्ही घेतो. अनेक लोक सुखाने झोप यावी यासाठी गोळ्यासुद्धा घेतात. आता हल्ली गोळ्या मिळत नाहीत, डॉक्टरचं आता म्हणजे हे लागतं किंवा डॉक्टरनी सांगितलेलं पाहिजे आता. कारण पूर्वी कसं मेडिकलवाले लगेच देऊन जायचे, परंतु आता तसं काही होत नाही. म्हणजे डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजे, डॉक्टरची सहमती पाहिजे त्यासाठी आता. कारण त्याचे प्रमाणसुद्धा, कारण जास्त जर घेतल्या तर मनुष्य मृत्यूलासुद्धा प्राप्त होऊ शकतो. सुखं सेती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सुखपूर्वक झोपणे. एक ब्राह्मण भगवंताकडे येत असतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, एवढी थंडी आहे, एवढा गारवा सुटलेला आहे, आणि एवढ्या गारव्यामध्ये, एवढ्या थंडीमध्ये तुम्ही या मोकळ्या हवेमध्ये या वृक्षाखाली बसले आहात. भगवान, तुम्हाला म्हणजे थंडी वाजत नाही का? तुम्हाला हा गारवा जाणवत नाही का? आणि रात्रभर जर तुम्ही इथे राहत असाल तर तुम्हाला झोप कशी लागेल? तुम्हाला झोप कशी लागेल? तर भगवंत असे म्हणतात, थंडी जरी असेल, हवा जरी असेल, ऊन जरी असेल, पाऊस जरी असेल, तर मी मात्र सुखाने झोपत असतो. कारण सुखाने झोपण्यासाठी बाह्य जे वातावरण असतं तर त्याचा काही विशेष परिणाम आपल्या मनावरती होत नसतो. म्हणजे आपल्या सुखाचा आणि आपल्या मनाचा हा संबंध आहे. आपल्या सुखाचा आणि आपल्या मनाचा हा संबंध आहे, आणि त्यामुळे सुखपूर्वक झोप येण्यासाठी भगवंत असे म्हणतात, धम्माचं आचरण असणं अत्यंत गरजेचं आहे. तोच धम्मचारी सुखाने झोपू शकतो जो की धम्माचं आचरण करत असतो. जो धम्माचं आचरण करत नाही तो सुखाने झोपू शकत नाही. मग त्याला जर तुम्ही अगदी साधी गादी दिली, उंच गादी दिली, अगदी मखमलीचं त्याला तुम्ही चादर दिलं, मखमली त्याला दिली, तरीसुद्धा तो काही झोपू शकत नाही. कारण चित्त जर चंचल असेल, चित्त जर विचलित असेल, चित्त जर विकाराने भरलेलं असेल, राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा असेल, अहमपणा असेल, गर्व असेल, ईर्ष्या असेल, वासना असेल, वितर्क असेल, तर्क असेल, अशा प्रकारच्या अकुशल विचारांचा जर संग्रह आपल्या डोक्यामध्ये असेल, आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला जर तुम्ही कितीही चांगलं आसन द्या, त्याला तुम्ही AC टाका, त्याला तुम्ही फॅनमध्ये लावा, किंवा कोणत्याही प्रकारचं त्याला बाह्य सुखसुविधा तुम्ही द्या, परंतु तो मनुष्य सुखाने काही झोपू शकत नाही. एखादा सर्वसामान्य मनुष्य जो की दिवसभर कबाड कष्ट करतो, ऐक ना, कधी कधी बघा व्हॉट्सअपला वगैरे असे इमेजेस येतात, म्हणजे काही लोक अगदी फुटपाथवरती झोपलेले असतात अगदी शांतपणे, आणि जे मखमली गादीवरती झोपलेले असतात ते असे बेचैन दाखवतात. म्हणजे व्हॉट्सअपला, फेसबुकला आपल्याला पाहायला मिळतात. फुटपाथवर झोपणे म्हणजे काय सुख नाही आहे की नाही? फुटपाथवर झोपणे म्हणजे सुख नाही आहे, पण ते दाखवतात असं की बघा हे लोक किती शांत आहे, म्हणजे सहज ते लोक झोपू शकतात. सुखाने झोप येण्यासाठी भगवंत असे म्हणतात की धम्माचं आचरण आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. धम्मचारी जो व्यक्ती आहे, धम्माचं आचरण करणारा जो व्यक्ती आहे, केवळ तोच व्यक्ती सुखपूर्वक झोपू शकतो. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये झोप ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
कारण झोप जर परिपूर्ण होत नसेल तर दिवसभर मनुष्याचे कोणतेही कार्य व्यवस्थितपणे होत नाहीत, ऐक नाही. झोप जर नसेल तर कार्य पूर्ण होत नाही, त्याचं चित्त एकाग्र राहत नाही, त्याचं चित्त स्थिर राहत नाही, कामामध्ये त्याचं मन लागत नाही आणि अनेक प्रकारचे विकार त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे, धम्मचारी आपण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे नतं दुचरितं चरे, जे दुश्चरित धम्म आहे, जो अकुशल धम्म आहे, जो वाईट धम्म आहे, या वाईट धम्माचं आपण कधीही आपल्या जीवनामध्ये अनुसरण करू नये. मग सुचरित धम्म कोणता आणि दुश्चरित धम्म कोणता याचं तुलनात्मक चिंतन मनन आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. जर याचं तुलनात्मक चिंतन मनन जर आपण केलं असेल तर आपल्याला त्या धम्मामध्ये असणारं जे गांभीर्य आहे, त्या धम्मामध्ये असणारा जो मतीत अर्थ आहे, त्या मतीत अर्थाला आपण जाणू शकतो, समजू शकतो. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ सुख देणारा आहे. चिरं तिठंतु सद्धम्मो असं आपण म्हणत असतो. म्हणजे तीनही काळामध्ये, भूतकाळामध्ये सुद्धा, वर्तमान काळामध्ये सुद्धा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा आहे. उपमा देत असताना भगवंताच्या सद्धम्माला ऊसाची उपमा दिली. ऊस सुरुवातीला सुद्धा गोडच असतो, मध्यंतरी गोडच असतो आणि शेवटीसुद्धा गोड असतो. त्याची क्वालिटी मात्र कमी कमी असते. सुरुवातीला जर आपण जे वरचा भाग आहे त्याला तोडून जर ते खाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये गोडवा जो आहे तर तो थोडाफार असतो. मध्यम जर आपण आलो असेल तर गोडवा वाढतो आणि शेवटी जर आपण आलो तर अगदी असं वाटतं की मुळी फक्त काढावी आणि त्याच्या जवळचं खावं, एवढं गोड असतं. का? कारण धम्मामध्ये जसं जसं आपण डीप जात असतो अगदी तसं तसं त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असते. कारण धम्म हा अमृततुल्य आहे. म्हणजे धम्माचं एक तत्व जरी असेल तर एका तत्वापासून 84,000 धम्मस्कंद भगवंताच्या उपदेशामध्ये आहे. 82,000 भगवंताने स्वतः 45 वर्षामध्ये उपदेश केलेले आहे. 2,000 भगवंताचे उपदेश भगवंताचे जे अग्रश्रावक होते तर त्यांनी भगवंताच्या समोर दिले आणि भगवंताने त्या उपदेशाचं अनुमोदन केलं. ते 3 भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुत्त पिटकामध्ये पाहायला मिळतात, अभिधम्म पिटकामध्ये पाहायला मिळतात आणि विनय पिटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 20,000 उपदेश सुत्त पिटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, 20,000 उपदेश विनय पिटकामध्ये पाहायला मिळतात आणि 40,000 उपदेश अभिधम्म पिटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकूण 80,000 उपदेश भगवंताचे आपल्याला त्रिपिटक साहित्यामध्ये पाहायला मिळत असतात. आपल्यापर्यंत फक्त सुत्त पिटकच आहे. आपण आणखी ते जे मुळाचा ऊस आहे त्या मुळाच्या ऊसापर्यंत पोहोचलोच नाही. हे अगदी वरचंच खाणं चालू आहे आपलं. म्हणजे वरचं खात असल्यामुळे त्याचा जो गोडवा आहे जसा पाहिजे तसा काय आपल्याला प्राप्त होत नाही आहे. अभिधम्म पिटक भगवंताच्या तत्त्वज्ञानाचा जो अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आहे तो म्हणजे खालचा ऊस आहे, ज्याला अभिधम्म असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे हळूहळू आपल्याला धम्मामध्ये आपली प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हळूहळू धम्मामध्ये जर आपण प्रगती केली असेल तर त्याचा गोडवा आपण चाखला पाहिजे. जसं मधाचा एक थेंब जर आपल्या जिभेवरती पडला तर आपण स्पष्टपणे असं सांगू शकतो की सर्वच्या सर्व मध हा गोड आहे. असं कोणी म्हणेल का की बा एक थेंब मला म्हणजे थोडासा एका कोपऱ्यातला भेटला आणि मग तिकडे काय सांगता येत नाही का, खारट असू शकते काय, असं म्हणतो का आपण? नाही म्हणणार. कारण आपल्याला माहिती आहे की हा थेंब जरी वरचा असेल, खालचा असेल किंवा एखाद्या कोपऱ्यातला असेल तरीसुद्धा हा सर्व मध हा गोडच आहे. अगदी धम्मसुद्धा तसंच आहे. एक वचन भगवंताचं एक वचन जर आपण घेतलं आणि त्यानुसार जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपण सुखाच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित होऊ शकतो. आणि त्यामुळे भगवंताचे असंख्य उपदेश भगवंताने जे दिलेले आहे 45 वर्षापर्यंत भगवंत लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी अहोरात्रपणे झटले,
अहोरात्रपणे भगवंताने परिभ्रमण केलं लोकांच्या हितासाठी, तर त्याचा उद्देशच तो आहे की प्रत्येक मनुष्याला धम्मचारी बनवणे, प्रत्येक मनुष्याला धम्माच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित करणे. आणि त्यामुळे आपण बघतो बघा, बौद्ध साहित्याचं जेव्हा आपण वाचन करतो, चिंतन मनन करतो, तर 80% बुद्ध तत्त्वज्ञानाचा लाभ घेणारे 80% लोक हे ब्राह्मण होते भगवंताच्या काळामध्ये. म्हणजे जेवढे काही प्रमुख भगवंताचे भिक्षू होते ते बहुतांश ब्राह्मण कुळातून आले होते, कारण ते ज्ञानी असतात, हुशार असतात, बुद्धिमान असतात. लगेच आपल्या हिताचं काय आहे याचा तात्काळपणे ते स्वीकार करत असतात. सगळ्या स्तरातील लोक होते, ब्राह्मण स्तरातील होते, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र किंवा जे काही चोर असतील, डाकू असतील, लुटार असतील, या सर्व कुळातील लोकांना भगवंताने धम्मचारी बनवलं आहे. कारण भगवंत असे म्हणतात, न जच्चा वसलो होती, न जच्चा होती ब्राह्मणो, कमुना वसलो होते, कमुना होती ब्राह्मणो. भगवंत असे म्हणतात की जन्माने कोणी श्रेष्ठ ठरत नाही आणि जन्माने कोणी नीच सुद्धा ठरत नाही. आपल्या कर्माने मनुष्य नीच ठरत असतो आणि आपल्या कर्माने मनुष्य श्रेष्ठ ठरत असतो. भगवंताचा सद्धम्म हा मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी आहे. आणि त्यामुळे धम्माचं आचरण, सुचरित धम्माचं आचरण आपण सदा सर्व काळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुश्चरित जो धम्म आहे त्या दुश्चरित धम्माचा आपण त्याग केला पाहिजे. जर दुश्चरित धम्माचा आपण त्याग करत असेल तर अत्यंत सुखपूर्वक आपलं संपूर्ण जीवन असतं. मनुष्य प्राणी सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी धडपड करतो. प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे. आपले सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे जे व्यवहार असतात कशासाठी असतात? सकाळपासून जे संध्याकाळ झोपेपर्यंत आपण जे व्यवहार करतो कशासाठी करतो? सुखी राहण्यासाठी ना, सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी करतो. आपण जॉब करतो सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी, आपण कामधंदा करतो सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी. म्हणजे जे काही कर्म आपण दिवसभर करत असतो अगदी झोपेपर्यंत, त्याचा एकमेव उद्देश असतो की माझं जीवन, माझ्या परिवाराचं जीवन सुखपूर्वक झालं पाहिजे. मग सुखपूर्वक जर आपल्या परिवाराचं जीवन झालं पाहिजे, आपलं झालं पाहिजे, तर भगवंताने जो सुखाचा मार्ग सांगितला आहे त्या सुखाच्या मार्गाचं अनुसरण आपण केलं पाहिजे. आपणच नाही तर आपल्या संपूर्ण परिवारामध्ये धम्मबीज आपण रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण संपूर्ण परिवार जर धार्मिक असेल, संपूर्ण परिवारातील लोक जर सुखपूर्वक जीवन जगणारे असतील, धम्माला मानणारे असतील, शील पालन करणारे असतील, तर तिथे वाद होणार नाही, तिथे विवाद होणार नाही, तिथे भांडण होणार नाही, तिथे तंटा होणार नाही. परिणामतः सुखपूर्वक जीवन तो परिवार राहू शकतो. म्हणजे भगवंत असे म्हणतात की एक व्यक्ती परिवारातील जर धार्मिक असेल, धार्मिक असेल, तर तो संपूर्ण परिवार सुखी असेल असं नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही, परिवारातील एक व्यक्ती जर सुखी असेल तर सर्व परिवार सुखी असेल असं होतं का? नाही होत असं. कारण सर्वच्या सर्व लोक जर सुखी असतील, म्हणजे सर्वच्या सर्व लोक जर धार्मिक असतील, चांगलं जीवन जगणारे असतील, धम्मचारी असतील, तर त्या घरामध्ये सुख नांदू शकते. किंवा एकच व्यक्ती धम्माचं आचरण करणार असेल, बाकी धम्माचं आचरण करणारे जर नसतील, तर जो धम्माचं आचरण करतो त्याला बाकीचे अडथळा करतात. बाकीचे त्याला अडथळा करतात. ते म्हणतात की काय लावलं हे, म्हणजे तू तुझं कर, आम्हाला काय घेणं त्याच्याशी, आम्ही आमचं करतो, असंही म्हणणारे लोक आहेत. कारण आम्ही आता खूप खेड्यापाड्यामध्ये फिरतो, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो, म्हणजे अगदी खेड्यापाड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो. तर असे भयान आम्हाला अनुभव या म्हणजे धम्मदौऱ्यामध्ये येत असतात की असे खूपच, म्हणजे अगदी स्पष्टपणे ते सांगतात. उपासिका येऊन, विशेष उपासिका सांगतात की म्हणते मी तर एवढं धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करते, मी विहारामध्ये जाण्याचा प्रयत्न करते, उपवास करण्याचा प्रयत्न करते, पण हा माणूस काय करू देत नाही. म्हणते हा म्हणते का लय धम्मचार, म्हणजे लय धम्माचं आचरण करणारी झाली का तू, तुला लय धम्म समजला का? म्हणजे अशा प्रकारच्या शंका कुशंका किंवा वेगळ्या प्रकारचे अडथळे त्या ठिकाणी धम्माचं आचरण करताना सुद्धा पाहायला मिळतात. आणि हे सर्व धम्माचे अडथळे का उत्पन्न होतात? कारण आपल्या मनामध्ये मिथ्या दृष्टी असते.
मिथ्यादृष्टी मनामध्ये असल्यामुळे, कारण धम्माचं आचरण केल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होते ही भावना नसते. कर्मकांड करण्याची भावना असते, यज्ञयाग करण्याची भावना असते, मिथ्या आचरण करण्याची भावना असते, किंवा वेगवेगळ्या अकुशल मार्गाने जीवन जगण्याची भावना असते. कारण हजारो वर्षापर्यंत ह्या मिथ्या संकल्पनेचा पगडा आपल्या मनावरती म्हणजे केल्या गेलेला आहे, तो संस्कार केला गेलेला आहे, आणि हजारो वर्षाचा हा संस्कार सहजासहजी काही निघणारा नाही आहे. त्यामुळे धम्माचं आचरण करत असताना आपण तो धम्म संस्कार आपल्या घरामध्ये निर्माण केला पाहिजे. आपल्या मुलांना तसे संस्कारसुद्धा आपण दिले पाहिजे. अनाथपिंडकाचं उदाहरण आपण बघतो. अनाथपिंडक धार्मिक होता, सकाळ संध्याकाळ विहारामध्ये तो जात होता, परंतु अनाथपिंडकाचा जो मुलगा आहे काल नावाचा, त्याला काहीच धम्माशी घेणं देणं नव्हतं. तो बिलकुल विहारामध्ये जायचा नाही किंवा दान धर्म करायचा नाही, पुण्यकर्म करायचं नाही. परंतु अनाथपिंडकाने जाणलं, समजून घेतलं. सुजाता नावाची अनाथपिंडकाची जी सून आहे, तिला भगवंताने 7 प्रकारच्या स्त्रियांचा उपदेश दिला, कारण ती सुद्धा तशाच प्रकारची होती. धम्माचं आचरण कोणत्याही प्रकारचं करायचं नाही. तर अनाथपिंडकाने आपल्या मुलाला धम्माकडे आकर्षित करण्यासाठी त्याला प्रलोभन दिलं. कधीकधी प्रलोभनाने सुद्धा मनुष्य धम्माकडे वळत असतो. त्याला सुरुवातीला 5 कारशा पण देतो, तू केवळ विहारामध्ये जा. तुला 10 कारशा पण देतो, तिथे जाऊन बस. तुला 50 कारशा पण देतो, 100 कारशा पण देतो. म्हणजे हळूहळू तू सुरुवातीला विहारामध्ये जा, विहारामध्ये जाऊन थोडा वेळ बस, ऐकू नको धम्म, परंतु तिथे बस तू. अशा प्रकारे करता करता शेवटी भगवंत असतात. भगवंत त्याचे चेहऱ्या जाणतात आणि चेहऱ्या जाणून भगवंत त्याला उपदेश करतात. शेवटी मात्र अनाथपिंडकाचा पुत्रसुद्धा धम्मामध्ये प्रतिष्ठित होत असतो. म्हणजे आपण आपल्या परिवारातील एखादा व्यक्ती जर धम्मचारी नसेल तर त्याला धम्मचारी बनवण्याचा आपण यथोचितपणे प्रयत्न केला पाहिजे. आपण जर तशा प्रकारचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होत असतो. आणि आपल्याला जर लाभ होत असेल तर इतरांना सुद्धा तो तशा प्रकारचा लाभ त्याला झाला पाहिजे, अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि त्यामुळे सुचरित धम्म आणि दुचरित धम्म याला समजून घेतलं पाहिजे. दुचरित धम्म म्हणजे काय? कायने अकुशल कर्म न करणे, वाचेने अकुशल कर्म न करणे आणि मनाने अकुशल कर्म न करणे. काया, वाचा आणि मनाला शुद्ध करणे, अर्थात कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा 10 प्रकारचे मनुष्य अकुशल कर्म करत असतो. कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा 10 प्रकारचे कुशल कर्म मनुष्य करत असतो. जसं काया आहे, शरीर आहे, शरीराने 3 प्रकारचे कर्म मनुष्य करतो. शरीराने चौर्य कर्म मनुष्य करतो, व्यभिचार मनुष्य करतो आणि प्राण्यांची हिंसा करत असतो. शरीराने हे 3 कर्म मनुष्य करत असतो. आपल्या वाणीने तो खोटं बोलतो, निंदा नालस्ती करतो, चहाडी चुगली करतो, व्यर्थ बडबड करतो आणि आपल्या मनाने राग, द्वेष आणि लोभ हे 3 कर्म करत असतो. म्हणजे कायेचे 3 कर्म, मनाचे 3 कर्म आणि वाचेचे 4 कर्म, अशा प्रकारच्या 10 अकुशल कर्माला मनुष्य करत असतो. मग याच्या उलट बाजूने जर हे अकुशल कर्म आहे तर 10 प्रकारचे कुशल कर्म, सुचरित धम्माचं आचरण आपल्याला 10 प्रकारचं करायचं आहे. मग सुचरित आचरण आपण कसं करावं? सुचरित, जसं की इकडे प्राण्यांची हिंसा करू नये असं जर म्हटलं, जसं आपण शील घेतो, मी प्राण्यांची हिंसा करणार नाही. आता हे जे शील आहे तर मग या शीलाचं आचरण कसं करायचं? जसं आता तुम्ही म्हटले की मग मी प्राण्यांची हिंसा करणार नाही, हे शील तुम्ही ग्रहण केलं. करणार नाही तर मग काय करणार? प्राण्यांची हिंसा करणार नाही, मग करणार काय? या शीलाचं तुम्हाला आचरण करायचं आहे. मी प्राण्यांची हिंसा करणार नाही, या शीलाचं आचरण तुम्हाला करायचं, तर मग करायचं काय? करणार नाही तर एक बाजू झाली ना, किंवा मी प्राण्यांची हिंसा करणार नाही. दुसरी बाजू काय? काय करेन? मी मैत्री भाव माझ्या चित्तामध्ये निर्माण करेल. कारण प्राण्याला काय मारतो का आपण? प्राण्याच्या हत्या थोडी करतो आपण.
पण प्राण्यांची हत्या करत नाही, प्राण्याला मारत नाही. मग या शिलाचं जर आपल्याला तात्विक दृष्टिकोनातून जर आचरण करायचं असेल तर मी संपूर्ण या सृष्टीमध्ये असणारे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या प्रती मैत्री भावना करेल. ठीक आहे, मैत्री भावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि मैत्री भावना करत असताना भगवंत असे म्हणतात, एक पायाचा प्राणी असेल, दोन पायाचा असेल, तीन पायाचा, चार पायाचा, असंख्य पायाचा, बिन पायाचा असेल, सरपटणारा असेल, जमिनीवरती राहणारा असेल, पाण्यामध्ये राहणारा असेल, आकाशामध्ये हवेमध्ये तरंगणारा असेल, दाही दिशेमध्ये राहणारा जो प्राणी आहे, मग तो चांगला प्राणी असेल, हिंस्र प्राणी असेल, केवळ पाळीव प्राण्यावरच मैत्रीभाव केला पाहिजे असं नाही आहे. हिंस्र पशुवर सुद्धा मैत्रीभाव आपण केला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. जर तसं जर नसतं तर नालागिरी नावाच्या हत्तीला भगवंताने जिंकलं असतं का आपल्या मैत्रीबलाने? नालागिरी नावाच्या हत्तीला भगवंताने आपल्या मैत्रीबलाने जिंकलेला आहे. मुचलिंद नागराजाला भगवंताने आपल्या मैत्रीबलाने जिंकलेला आहे. असंख्य प्राण्याला भगवंताने मैत्रीबलाने जिंकलेला आहे. कारण मैत्रीमध्ये तेवढं बल आहे. आपण जर मैत्री भाव करत असेल तर मैत्री भावनेमध्ये तशा प्रकारचं बल आहे. मैत्री भावना करणारा व्यक्ती 11 प्रकारचे लाभ त्या मनुष्याला होत असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ मैत्री भावना आपण केली पाहिजे. त्याच्यामध्ये एक आहे, सुखाने तो व्यक्ती झोपत असतो. मैत्री करणारा व्यक्तीसुद्धा सुखाने झोपत असतो असं एक कर्म त्यामध्ये आहे. हा स्पेशल विषय आहे, तर तो एखाद्या वेळेस आपण सांगूया. म्हणजे मोठा विषय आहे. तर मैत्री भाव आपण केला पाहिजे. मग मैत्री भावना करताना कशी केली पाहिजे? मैत्री भावना करताना कशी केली पाहिजे? कशी करता तुम्ही मैत्री भावना जर करसाल तर कशी करसाल? तर मैत्रीभाव करत असताना भगवंत असे म्हणतात, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मैत्री भावना ही स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. कारण आपण आपल्यावर जर मैत्री करत नसेल तर इतरांवर कशी काय करू शकेल? आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे स्वतःवरती मैत्री भावना केली पाहिजे की मी सुखी हो, माझं कल्याण हो, माझे सर्व प्रकारचे दुःख नष्ट हो, अशी स्वतःबद्दल मैत्री भावना आपण केली पाहिजे. मग आपल्या स्वतःबद्दल जेव्हा आपण करेल तेव्हा आपल्या इतरांवरती आपण मैत्री भावना करू शकतो. आणि स्वतःबद्दल जर आपण मैत्री भावना करत नसेल तर इतरांबद्दल केलेली मैत्री भावनेचा काहीही लाभ होणार नाही. कारण जेव्हा स्वतःबद्दल आपण मैत्री भावना करतो तेव्हा आपलं चित्त हे प्रसन्न असतं. आणि प्रसन्न चित्ताने जेव्हा आपण मैत्री भावना करतो तर तेव्हाच त्याचा लाभ होतो. राग असेल, द्वेष असेल, मोह असेल आणि मैत्री भावना जर आपण करत असेल तर काय लाभ आहे? मैत्री भावना करता करताच आपण कोणावर तर रागावतो. इकडे मैत्री भावना चालू आहे आणि लगेच आपण दुसऱ्यावरती रागावतो. म्हणजे तिथे मैत्री भावना होऊ शकते का? नाही होऊ शकत. तर मैत्री भावना स्वतः प्रती करायची, त्यानंतर मग आपल्या परिवाराच्या प्रती करायची, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या प्रती करायची. अशा प्रकारे आपल्या मैत्री भावनेचा विस्तार हा आपण संपूर्ण जगाच्या संदर्भामध्ये केला पाहिजे. आणि प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर आपण मैत्रीभाव करत असेल तर त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो, अन्यथा काहीही लाभ होत नाही. भगवंताने मैत्री बलाने हे संपूर्ण जग जिंकलं. मैत्रीसारखं शस्त्र या जगामध्ये दुसरं कुठलंच नाही आहे. मैत्रीसारखं शस्त्र जगामध्ये दुसरं कुठलंच नाही आहे. भगवंताने अंगुलीमालाला काय दिलं? अंगुलीमालाला जिंकण्यासाठी कोणत्या शस्त्राचा भगवंताने वापर केला? मैत्री शस्त्राचा वापर केला ना. ऐक ना, मैत्री भाव भगवंताच्या चित्तामध्ये अनंत भाव उत्पन्न झाला. अंगुलीमालाच्या प्रती मैत्रीभाव, करुणा उत्पन्न झाली आणि भगवंताला परिवर्तन करण्यासाठी केले. अंगुलीमालाला भगवंताने मैत्रीने जिंकलं. नालागिरी नावाच्या हत्तीला भगवंताने मैत्रीने जिंकलं. अहो, देवदत्ताने आयुष्यभर भगवंताच्या विरोधामध्ये कटकारस्थान केले, अगदी मृत्यूच्या क्षणापर्यंत, तरीसुद्धा भगवंताने त्याच्याप्रती मैत्री भावनाच केली. कारण मैत्री भावना जर केली नसते तर भगवंताने त्याला भिक्षू बनवलं नसतं. प्रश्न केला मिलिंद प्रश्नामध्ये, म्हणते नागसेनला मिलिंद राजाने की म्हणते, देवदत्त हा वाईट प्रवृत्तीचा आहे, तो वाईट वागणारा आहे, तो दुराचारी आहे, भिक्खू संघामध्ये तो फूट पाडणारा आहे. भगवंत जर सर्वज्ञ असते, ऐक नाही, भगवंत सर्वज्ञ असतात ना, सर्व भूत भविष्य जाणणारे असतात. मग भगवंत जर सर्वज्ञ आहे तर भगवंताला ही गोष्ट समजली नाही का
की देवदत्त संघामध्ये आल्यानंतर संघामध्ये फूट पाडेल. भगवंताला हे समजलं नाही का? देवदत्त गदगद प्रवर्तन भगवंताच्या अंगावरती दगड फेकेल, त्याचा भाग भगवंताला लागेल. भगवंताला एवढं समजलं नाही का? देवदत्त भगवंताच्या अंगावरती नालागिरी नावाचा हत्ती पाठवेल. भगवंताला हे समजलं नाही का की भगवंताला मारण्यासाठी चोर लोक पाठवतील. मग भगवंताला जर हे समजलं नसेल तर भगवंत सर्वज्ञ नसतील, आणि भगवंताला जर समजलं असेल तर मग भगवंताने हे का केलं? असा मेंढक प्रश्न मिलिंद प्रश्नामध्ये विचारला गेला. भगवंत असे म्हणतात की राजा, देवदत्त हा अकुशल प्रवृत्तीचा होताच, परंतु त्याने काही कुशल कर्मसुद्धा केलेले होते. तो सुद्धा काही बलवान होता, तो सुद्धा ज्ञानी होता, पंडित होता, परंतु त्याच्या अकुशल संस्कारामुळे, त्याच्या अकुशल वाईट प्रवृत्तीमुळे तो अशा प्रकारचं अकुशल कर्म केला. मी त्याच्यावरती करुणा केली. जर भिक्षू जीवनामध्ये राहून जर तो अशा प्रकारचं कर्म करू शकतो, जर मग तो ग्रस्त असता तर काय केलं असतं? ग्रस्त असता तर त्याने किती अकुशल कर्म केले असते, किती वाईट कर्म केले असते. निदान त्याच्या दुःखाचा काही अंश मी त्याला भिक्षू बनवून कमी केलेला आहे. म्हणजे त्याच्या प्रतीसुद्धा भगवंताने मैत्री भावना केलेली आहे. अनंत प्राण्याच्या प्रती मैत्री भाव आपण आपल्या चित्तामध्ये केला पाहिजे, आणि त्याचं कर्मच ते आहे. प्राण्यांची हिंसा न करणे अर्थात मैत्री भाव करणे हाही त्याचा अभ्यास आहे. दुसरं कर्म, मी चौर्य कर्म करणार नाही. आता आपण काय नित्यनेमाने चोरीच करतो काय? नाही आहे. नित्यनेमाने कोण चोरी करतं? फार क्वचित लोक, जे विहारामध्ये येणारे धम्म आचरण करणारे लोक तर चोरीचा विषय नाही आहे. काही भाग असेल म्हणा, कधी कधी विहारातून डबे देतात कोणाचे पण, महिला ओरडतात, म्हणते आमचा डब्बा कुठे गेला म्हणतात, आहे की नाही? या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. आता ही अनुभवाची गोष्ट आहे बघा, आहे की नाही? डब्याचा विषय लयच अवघड आहे. होते कधी कधी चप्पल जाते, ज्ञानरक्षकमध्ये सांगतात माझ्या एवढ्या चपला गेल्या म्हणतात, काय माहिती आहे कशा काय गेल्या ते, कधी होतं. पण हा विषय म्हणजे ही जे कर्म आहे तर फार अगदी सूक्ष्म आहे. म्हणजे भगवंताचा धम्म हा वरवर बिलकुल नाही आहे. भगवंताचा धम्म हा वरवर नाही आहे. एका व्यक्तीने एका साधूला असं विचारलं की चोर और साधू में क्या फ़र्क होता है? ठीक है, चोर और संत साधू में क्या फ़र्क होता है? म्हणजे एका चोरामध्ये आणि एका साधू संन्याशामध्ये काय फरक आहे? तर मग त्यांनी उत्तर दिलं, चोर में और साधु संत में ज़्यादा फ़र्क नहीं होता, ज़्यादा फ़र्क नहीं होता है. फ़र्क इतना होता है, चोर धन की चोरी करता है और संत मन की चोरी करता है. धन म्हणजे चोर हे फक्त धनाची चोरी करतो, संत साधू हे मनाची चोरी करतात. संत हमेशा संत नहीं रहता और चोर हमेशा चोर नहीं रहता. म्हणजे संत हा हमेशा संतच राहील असं नाही आहे, कारण मन चंचल आहे. मन हे चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. आणि चोर काय 24 घंटे काय चोरीचा विचार करतो का? नाही करत. तर ही मानसिकता म्हणजे मनाची जी भावना आहे, तर ती मनाची भावना आपल्या मनामध्ये उच्च कोटीची असली पाहिजे की माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, चोरीचं कर्म होणार नाही. केवळ धनाची चोरी नसते, तर मनुष्य मनाने सुद्धा तशा प्रकारचा जरी विचार करत असेल तरीसुद्धा चोरीच होत असते. चेतनाहंकमं भिक्कवे वदंती बुद्धा असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे चेतनेच्या आधाराने जेव्हा आपण एखादं कर्म करतो तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये भोगावा लागत असतो. आणि त्यामुळे आपल्या मनाने सुद्धा आपण एखाद्या वस्तूच्या प्रती चोरीचा भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न नाही केला पाहिजे. धन चोरलं पाहिजे असं नाही आहे. न विचारता तुम्ही एखाद्या घरच्या झाडाचं फूल जरी आणलं तर ती सुद्धा चोरीच आहे. समोरच्या व्यक्तीने लावलेल्या झाडाचं फूल जरी तुम्ही चोरून आणलं, तुम्ही असा विचार करता मी तर बुद्धाला वाहते, पण तुम्ही तो चोरी करून आणताय ना. तुम्ही थोडं विचारलं त्यांना की बा तुमच्या झाडाचं फूल घेऊ का म्हणून. न विचारून घेणे म्हणजे काय चोरी आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट जरी असेल तर त्याचे परिणाम सारखेच असतात. म्हणजे त्याचा विपाकसुद्धा समान असतो, सारखा असतो. ज्या वस्तूवर माझा अधिकार नाही, जी वस्तू माझी नाही, ती वस्तू जर तुम्ही ग्रहण केली, ती जर घेतली तर ते चोरीमध्येच येत असतं. त्यामुळे चौर्य कर्म आपण कधीही न करता, म्हणजे दान प्रवृत्तीचा भाव
आपल्या चित्तामध्ये आपण धारण केला पाहिजे. आता कधी कधी दान म्हटलं की लोकांना फक्त पैसेच वाटतात. हा आपण आपल्या मनाने लावलेला अत्यंत संकुचित विचार आहे, अत्यंत संकुचित. कारण दानाची एवढी विशाल व्याख्या आहे. भगवंत असे म्हणतात, दान हा बुद्धत्वाच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणारा सद्गुण आहे. एक बोधिसत्वाला जर बुद्ध बनायचं असेल तर दान पारमिता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे एका बोधिसत्वाला बुद्धत्वाच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ह्या 10 पारमिता अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. त्यामुळे दान म्हणजे केवळ पैसे नाही आहे. धम्मदान, आमिषदान आणि अभयदान हे 3 प्रकारचे दान भगवंताने सांगितले. नंतर सविस्तर एखाद्या दिवशी सांगेल. तर दान भावना आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि त्यानंतर जे काही अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, तर आपल्या 6 इंद्रियावरती आपला संयम असला पाहिजे. आपल्या डोळ्यावरती आपला संयम असला पाहिजे, आपल्या कानावरती आपला संयम असला पाहिजे, आपल्या नाकावरती आपला संयम असला पाहिजे, आपल्या जिभेवरती तोंडावरती आपला संयम असला पाहिजे, आपल्या शरीरावरती आपला संयम असला पाहिजे आणि आपल्या मनावरती आपला संयम असला पाहिजे. म्हणजे 6 इंद्रियावरती जर तुमचा संयम असेल, 6 इंद्रिय जर तुमच्या काबूमध्ये असतील, हयात असतील, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म करणार नाही. म्हणजे ज्याला मिथ्याचार म्हटलं आहे, अकुशल भाव असं म्हटलं आहे. तर अकुशल भाव केवळ कामवासना केल्यानंच पूर्ण होते असं नाही आहे. एखादा शब्द आपण कानावर जरी ऐकला किंवा एखादा आपण तोंडाने आपला शब्द अकुशल बोललो, आपण गंध तशा प्रकारचा घेतला, जिभेनं आपण रस चाखला, तरीसुद्धा अकुशल कर्म आपल्याकडून होत असतात. त्याच्यामुळे 6 इंद्रियाला परिपूर्णतः आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ह्या 3ऱ्या शिलाचं आपण आचरण केलं पाहिजे. त्यानंतर वाणीचे कर्म आहे. वाणी आपली मृदू असावी, वाणी आपली कोमल असावी, वाणी आपली सदा सर्व काळ चांगल्या प्रकारची असावी. ही वाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण या सृष्टीमध्ये सर्वात जास्त जर दुःख कशामुळे उत्पन्न होत असेल तर ते आपल्या वाणीमुळे, आपल्या तोंडामुळे. तोंड जर चांगलं असेल, वाणी जर चांगली असेल तर तो मनुष्य सुखी आहे. ज्याची वाणी दुराचार आहे किंवा ज्याची वाणी चांगली नाही आहे, कठोर आहे, त्याने आणि सुखाचा त्याचा काही संबंध नसतो. त्याचा आणि सुखाचा काही एक संबंध राहत नाही. कारण आपल्या बोलण्यावरती सर्व सुख डिपेंड आहे, आपल्या बोलण्यावरती अवलंबून आहे. भगवंताने संपूर्ण जगाला जिंकलं. कशाने जिंकलं? वाणीने तर जिंकलं. ऐक ना, भगवंताची वाणी एवढी मधुर होती, एवढी रसाळ होते की ऐकणाऱ्या व्यक्तीला असं वाटायचं की फक्त ऐकतच राहावं. अन्य पंथीय, अन्य धर्मीय लोकसुद्धा भगवंताची वाणी ऐकायचे, प्रवचन ऐकायचे, देशना ऐकायचे, तर केवळ ऐकत राहावं असं वाटत होतं. वाणी ही मृदू असली पाहिजे, वाणी ही कोमल असली पाहिजे. एका गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, काही काही लोक आपल्या मुखामध्ये अगदी कुऱ्हाड घेऊन असतात. भगवंताच्या एका गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, काही काही लोक आपल्या मुखामध्ये कुऱ्हाड घेऊन असतात. म्हणजे तोंड खोललं का डायरेक्टच तुकडा, ऐक नाही, म्हणजे तोंड खोललं का डायरेक्ट तुकडा होऊन जाते, लगेच घाव घातला का लगेच तुकडा, ऐक ना, कुऱ्हाड घेऊन राहतात. भगवंत असे म्हणतात की असं जर असेल तर त्या ठिकाणी आपण सुखपूर्वक कसं जगू शकतो? सुखपूर्वक आपण जगू शकत नाही. आपल्या वाणीमध्ये मधुरता असली पाहिजे, आपल्या वाणीमध्ये कोमलता असली पाहिजे, नम्र भाव असला पाहिजे, उद्धटपणा आपल्या वाणीमध्ये नसला पाहिजे. वाणीमध्ये जर उद्धटपणा असेल तर व्यवहारामध्ये आपण सहज म्हणतो, काय बाई बोलत आहे, जरासंही भान नाही, वा लयच उद्धट शब्द आहे. म्हणजे शब्दामध्ये स्पष्टपणे आपल्या उद्धटपणा, राग, द्वेष, लोभ आपल्या शब्दामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसत असतो. त्यामुळे 3 प्रकारची वाणी भगवंताने सांगितली. वाणीचे प्रकार सांगताना भगवंत म्हणतात 3 प्रकारे लोक बोलतात. काही काही लोक बोलतात जसं पाणी आहे, ठीक ना, पाणी, त्या पाण्यावर जर आपण समजा काठी मारली तर त्या पाण्याचे 2 भाग होतात, ठीक आहे. काठी मारल्याबरोबर पण किती वेळ राहतात? अगदी डोळ्याचे पापण पापणी लवण्यासाठी जेवढा वेळ लागतो, एका क्षणामध्ये काठी मारली गावतात, लगेच मिळून जातात. काही काही वाणी तशी असते, सहज बोलून जाते मनुष्य, पण ते काही मनामध्ये राहत नाही, ऐक ना, ते विसरून जाते. कारण तशी वाणी असते, मृदू वाणी असते. त्या वाणीमध्ये राग नसतो, द्वेष नसतो, लोभ नसतो. जसं आपली एकुलती एक माता आपल्या मुलाला रागामध्ये बोलते, जा तिकडे मर म्हणते, ऐक नाही. आता मर म्हणते म्हणजे काय, ती मराव असं वाटते का आईला?
नाही वाटत. का? कारण तिच्या मनामध्ये करुणा असते, तिच्या मनामध्ये प्रेम असते, दया असते. आणि तेच वाक्य जर शेजारीनं म्हणू द्या बरं, लगे भांडणं होतात डायरेक्ट. का? कारण तिच्या मनामध्ये तशा प्रकारचा द्वेष असतो. तिथे कुठे मैत्री असते? तिथे मैत्री नसते, तिथे द्वेष असतो. म्हणजे अशी काही वाणी आहे. एकदा बाबासाहेबांना काही पत्रकाराने प्रश्न केला, म्हणजे बाबासाहेब खूप रागवायचे, एकदम बाबासाहेबांना खूप राग यायचा आणि लगेच बाबासाहेब रागायचे. तर मग एकदा प्रश्न केला बाबासाहेबांना, किंवा बाबासाहेब तुम्ही खूपच रागावता, तुमच्या मनामध्ये खूपच राग आहे. तर बाबासाहेब असं म्हणतात, राग दोन प्रकारचा असतो. एक प्रेममूलक राग असतो आणि एक द्वेषमूलक राग असतो. मी रागावतो तर माझ्या समाजाप्रती माझ्या मनामध्ये प्रेम आहे, करुणा आहे. त्यांनी सुधारावं, त्यांनी चांगलं बनावं, त्यांनी या सर्व प्रकारच्या दुःखातून नष्ट व्हावं आणि चांगल्या मार्गाचा स्वीकार त्यांनी करावा. म्हणून मी त्यांच्यावरती ममतेने, जी मायेची ममता आहे, जी पित्याची ममता आहे, या ममतेने मी माझ्या समाजावरती रागावतो. माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये द्वेष नाही आहे. कारण माता पिता, म्हणजे ज्याप्रमाणे माता पिता आपल्या मुलांवरती रागावत असतील, बोलत असतील, तर त्यांच्या मनामध्ये अशी कुठल्याच प्रकारचा द्वेषभाव नसतो, रागाचा भाव नसतो. कारण आपल्या मुलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये सदा सर्व काळ मैत्रीभावच असतो. माते पित्यासारखी मैत्री भावना या जगामध्ये आपल्या पाल्यांवरती कोणीही करत नाही आहे. आणि त्यामुळे हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. काही वाणी लोक बोलतात, लोक सहज विसरून जातात, त्यांच्या मनामध्ये काहीही राहत नाही. दुसरं, जसं की जमिनीवरती आपण रेघ ओढावी, जमिनीवरती रेघ ओढल्यानंतर काही वेळापर्यंत ती राहत असते आणि काही वेळानंतर ती मिटून जाते. अगदी दुसरी वाणी तशाच प्रकारची आहे. थोड्या वेळापर्यंत, काही दिवसापर्यंत आपल्या मनामध्ये राहते आणि आपण ती गोष्ट विसरून जातो. आणि तिसऱ्या प्रकारची वाणी सांगताना भगवंत असे म्हणतात, जसं एखाद्या दगडावरती कोरीव काम करावं, नक्षीकाम करावं, ते नक्षीकाम कोरीव काम अनेक वर्षापर्यंत अगदी तसंच राहतं, अनेक वर्षापर्यंत राहते. अगदी तशाच प्रकारचे काही शब्द असतात, तर मनुष्य काही विसरत नाही. आणि मग बोलता बोलता आपण म्हणतो, 7 जन्मापर्यंत तो शब्द काही मी विसरणार नाही, असं व्यवहारामध्ये म्हणतो ना आपण. म्हणजे अशा प्रकारची कठोर वाणी असते. आणि ती कठोर वाणी असल्यामुळे आपण तशा प्रकारचं बोलत असतो. तर वाणी ही मृदू असली पाहिजे, वाणी ही कोमल असली पाहिजे. बरं, वाणी मृदू का असावी, वाणी कोमल का असावी? किंवा सर्वच लोकांच्या आवाजामध्ये, किंवा सर्वच लोकांचा जो आवाज आहे, किंवा सर्वच लोकांची बोलण्याची पद्धत आहे, ती सारखी असते का? सारखी असते का? नाही. का नसते बरं? काय कारण आहे? कोणतं कारण आहे की सर्वांची वाणी सारखी नाही? काय सांगता येईल तायडे साहेब? सगळ्यांची वाणी का नाही सारखी? कशामुळे? बरं, आता समजा आपण तर सगळे भिन्न भिन्न आहोत. एका मातेच्या पोटी जन्मलेले 4 मुलं असतील किंवा 4 मुली असतील, त्यांची वाणी सारखी असते का? का नसते? एकच माता पिता आहेत, एकच माता पिता आहेत, तरीसुद्धा नसते. का? कारण आपला जो कर्मसंस्कार असतो, आपला जो कर्मसंस्कार असतो, त्या कर्मसंस्काराला अनुसरून आपल्याला हे जे आपले वाणीचे कर्म असतात ना, जे वाणीचे कर्म का चांगले करावे, का चांगले करावे, कशासाठी करावे? कारण आपण जर वाणीचे चांगले कर्म करत असेल, आपली वाणी मृदू असेल, कोमल असेल, नम्र असेल, तर यदा कदाचित आपल्या पुण्यकर्मामुळे जर मनुष्यभूमीमध्ये आपण जर जन्म घेतला, तर आपली वाणी ही अत्यंत मृदू असते, अत्यंत कोमल असते. माता विशाखेची वाणी एवढी मृदू होती, एवढी कोमल होती. माता विशाखा जर बोलत असेल तर असं वाटायचं की फक्त तिने बोलत राहावं, एवढी मृदू वाणी होती. कारण तशा प्रकारचं तिचं कर्म होतं, तिचं कुशल कर्म होतं, पुण्यकर्म होतं. मनुष्य वाणीने जर चांगला बोलत नसेल, म्हणजे सदा सर्व काळ जो अकुशल बोलत असेल, वाईट बोलत असेल, तर त्या मनुष्याची वाणी कधीही चांगली होत नसते. आणि त्यामुळे आपल्या बोलण्यामुळे आपली वाणी सुधारत असते, आपल्या बोलण्यामुळे आपल्या वाणीमध्ये फरक पडत असतो. सर्वच्या सर्वच काय गायक लोक नसतात, किंवा सर्वच काही गायिकासुद्धा नसतात. एक सर्वांचा आवाज सारखा असतो का? नसतो. कारण त्यांनी अनंत पुण्य केलेले असतात. आपल्या वाणी नेहमी मृदू ठेवलेली असते आणि त्यामुळे त्यांचा तशा प्रकारचा आवाज असतो. वाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे,
आपल्या बोलीभाषेमध्ये वाणीचा खूप मोठा परिणाम असतो आणि त्यामुळे सदा सर्व भगवंत असे म्हणतात, वाणी ही चांगली असावी, मृदू असावी, कोमल असावी. आपण स्वतःसुद्धा आपल्याला दुःख होणार नाही अशी भावना आपण निर्माण करावी आणि इतरांनासुद्धा कशाही प्रकारचं दुःख होणार नाही माझ्या वाणीमुळे असा भाव जर आपल्या मनामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होत असतो. आणि राग, द्वेष, लोभ हे जे मनाचे 3 कर्म आहे, तर या रागाला नष्ट करण्याचा, द्वेषाला नष्ट करण्याचा आणि मोहाला नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत या 10 प्रकारच्या कुशल धर्माला आपण धारण केलं पाहिजे. नथं दुचरितं चरे ही 10 प्रकारची अकुशल कर्म आहे, या अकुशल कर्माला नष्ट केलं पाहिजे आणि सुचरित धम्माला आपण धारण केलं पाहिजे. जर काया, वाचा आणि मनाने आपण कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, चांगल्या प्रकारची कर्म करत असेल तर धम्मचारी सुखं सेते. जो धम्माचं आचरण करतो, अनुसरण करतो तर तो सुखाला प्राप्त होतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ धम्माचं आपण अनुसरण केलं पाहिजे. काया, वाचा आणि मनाने सदा सर्व काळ कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताचं एक छोटंसं वचन आहे, परंतु आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण हे दररोज आपण वंदनेमध्ये म्हणतो, ऐक ना, दररोज वंदनेमध्ये आपण म्हणत असतो, धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेते अस्मिन् लोके परमिच. जो मनुष्य अशा प्रकारचं आचरण करतो तर तो वर्तमान काळामध्ये सुद्धा अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगतो आणि मृत्यूपश्चातसुद्धा तो सुखाच्या अवस्थेमध्ये प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ तथागतांच्या या श्रेष्ठ वचनाला आपण जाणावे, समजून घ्यावे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांची ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सविन्तु विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सम्प्रदाम्. ठीक आहे. दोन 3 दिवस नाही आहे मी, उद्या मुंबईला जायचं आहे.